जय महाराष्ट्र लढाई सुरू झाली. अहमदाबादच्या प्लॅट क्रमांक 11-12चा रेल्वे प्रश्न असू द्या, तिथल्या नागरी सुविधा असू द्या, बदनापूर तालुक्यातील एस टीच्या अडचणी असू द्या, संध्याकाळच्या 7च्या नंतर गाड्या का येत नाही, जालना लोकसभेचा प्रश्न असू द्या, छत्रपती संभाजीनगरचा लोकप्रश्न असू द्या, मुंबईचा पाणी प्रश्न असू द्या, मराठवाड्याचा तापी खोऱ्याचा प्रश्न असू द्या, महाराष्ट्राचा विकास असू द्या, नागपूरमधील होणारी भाऊगर्दी असू द्या, प्लॉटिंगमध्येच गडबड घोटाळे का सुरू आहे, महाराष्ट्राच्या राज्यातील जमिनीचा महसूल कुठं खाल्ला जातोय, मोठ्या कलाकारांच्या प्लॉटिंगमध्येच शासन काय करतंय, या सगळ्या मुद्द्यासहित 280 लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज संतोष कोल्हे पाटील गरजतोय. 280 मतदारसंघाबद्दल आवाज बुलंद करतोय. कशासाठी, कुणासाठी, तर का फक्त 280 लोकसभाच्या शिवमावळ्यांना लोकसभेत पाठविण्यासाठी ही लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारजी, आता तरी तुम्ही सावध होणार का? आता तरी तुमचे डोळे उघडणार का? ज्या भारतीय जनता पार्टीवर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला अनेक ठिकाणी बाजूला सारलं आणि याच योद्धाने तुम्हाला ताकद दिली. मग आता मुख्यमंत्री तुम्ही त्यांना करणार का? नाही केलं तरी आम्हाला काळजी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन एक दिवस महाराष्ट्र आम्ही काबीज करू असं आम्ही म्हणत नाही, तर महाराष्ट्राची जनता सांगत आहे. जय महाराष्ट्र. आपण सर्वांना भारतीय जनता पार्टीपासून शिवसेना, भाजप, विरोधी पक्षनेते आणि TV वलनसनीच्या संपूर्ण प्रेक्षकांना 1 जानेवारी 2026च्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. साउथ बॉलीवुड की दिल की धड़कन, स्वराज की बुलंद आवाज़, TV बुलंद सेना, आप देख रहे हो. धन्यवाद.